मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मध्यरात्री वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. विधानसभेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवरती या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर देखील शिवसेनेनं केलेल्या अहवालावर देखील चर्चा झालेली आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, दादा भुसे आणि उदय सामंत हे सुद्धा उपस्थित होते. सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सूरज, नेमक्या कोणकोणत्या विषयांवरती चर्चा झालेली आहे कालच्या बैठकीत? अमोल, नक्कीच काल रात्री उशिरा अजितदादा हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला दाखल झाले होते. सोबत प्रफुल्ल पटेल हे देखील होते आणि मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यासह विजय शिवतरे यांच्यामध्ये एक बैठक सुरू होती आणि या बैठकीत देखील दोघं सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुका लक्षात घेता ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार हे आमने सामने येऊ शकतात या प्रमुख जागांवरती चर्चा झालेली आहे. कारण 40 जागांवरती राष्ट्रवादीचे जे आहे ते समोपचाराने चर्चा करण्याचा आता ठरण्यात आलेला आहे. त्यानुसार ही चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जो शिवसेनेकडनं अहवाल आलेला आहे की याचा प्रचार आणि प्रसार कसा केला पाहिजे आणि त्यानुसार शिवसेना ही करते त्याचा देखील आढावा हा अजितदादांसमोर ठेवण्यात आला होता आणि त्यानुसार महायुती म्हणून या संपूर्ण योजनांचा जर प्रचार झाला तर याचा नक्कीच फायदा हा तीनही म्हणजे महायुतीला होऊ शकतो. एका आठवड्यात 1 कोटीचं लक्ष हे शिवसेनेकडनं ठेवण्यात आलेलं आहे. जर तीनही पक्षाने केलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल या अनुषंगाने हा अहवाल बनवण्यात आला होता आणि त्याचा देखील आढावा अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीत झालेला आहे. विशेषतः जागांच्या वाटपासंदर्भात सामुपचाराने चर्चा ही आता महायुतीत सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. कालच्या बैठकीतून आपल्याला ते पाहायला मिळालं होतं. जवळपास पाऊण तास ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या अशा जागा आहेत ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आमने सामने येऊ शकतात आणि या ठिकाणी कुठला सुवर्ण मध्य काढून ही जागांचा जो तिढा आहे हा सोडवला जाऊ शकतो यावरती प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहितीही मिळत आहे. अमोल, सूरज, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.